उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींना आता बरोबर 8:15 झालेले आहेत आणि सकाळचे, आणि आज आहे अकतीज। आज तीज असल्यामुळे ना मला गावाला जायचं आहे, बाबाचं आज पान वगैरे टाकेल ना, म्हणून मी लवकरच तयार झाली। चला आता माझी मुलं पण तयार झालेली आहे। सकाळी आम्ही कालच गेलो असतो, पण ना आम्ही कधी गावाला जातो तर आदल्या दिवशी वगैरेच जातो अगोदरच, पण ना आता माझ्याकडे काम सुरू आहे, कारण रात्रीपर्यंत त्यांचं काम चाललं कारपेंटर भाऊचं ना काल रात्रीपर्यंत काम चाललं, म्हणून ना आम्ही काल नाही गेलो। आता जातो आणि परत संध्याकाळी वापसही यायचं आहे। तर ना आता काम सुरू असल्यामुळे पूर्ण घरभर पसारा आहे, पूर्ण बेडरूममध्ये काम असल्यामुळे पूर्ण बेड वगैरे सगळे आम्ही हॉलमध्ये आणून ठेवले, पण आता ठीक आहे म्हणा। आता आजच्या दिवशी आम्ही काम बंद ठेवलेलं आहे आणि उद्या पण परत गावाला जायचं आहे। चला मग आता मी जे गावाला वगैरे जाईल ना, आता तिचा व्हिडिओ मी तुम्हाला आज शेअर करेन। आता मी जिथे राहते तिथून ना माझं सासर कमीत कमी 30 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही पाऊण तासात घरी पोहोचून जातो। गाव जवळच आहे, त्यामुळे आम्ही कधीही जातो आणि कधीही येतो। एरवी तर आम्ही शनिवारी पण जातो, संडेला राहतो, मग परत मंडेला वापस येतो, असं पण करतो। त्यानंतर ना आता जाता जाता चला म्हटलं, छान असे मोठे हनुमानजी बघू शकता, उंचीला किती मोठे आहेत, तर तुम्हाला शेअर करावं म्हटलं आणि थोडंसं दर्शन द्यावं म्हटलं। तर आता घरी आलेली आहे। घरी आल्यानंतर ना बघू शकता, हे समोरचं एंट्री म्हणजे जो आम्ही सामान वगैरे ठेवतो ते आहे, आणि ताईचं दुकान आहे कपड्याचं, माझ्या जाऊचं, तर ते पण खालीच आहे। त्यामुळे आणि तर ना बेडरूम किचन वरती आहे। तर आली तर ताईचं आंघोळ वगैरे झाली होती, त्यांनी 2-3 भाज्या पण त्यांच्या झाल्या होत्या, तर म्हटलं चला आता आपणही आलं मी मदत करायला सुरुवात केली। तर थोडा वेळ फक्त खाली 2 मिनिट मी आईजवळ थांबली आणि मग वरती गेली। तर गेल्यानंतर मग आपल्या कामाला लागली। तर वड्याची डाळ बारीक करायची होती, आणि तुम्हाला माहिती आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी किती पदार्थ असतात। कमीत कमी आमच्याकडे 5 भाज्या, 5 चटण्या, पापड, आंब्याचा रस, सगळ्या गोष्टी असतात। परत चटण्या वगैरे पण करायला भरपूर वेळ लागतो। पूर्ण स्वयंपाक आम्ही दोघींनी मिळूनच केलेला होता। तर म्हटलं काही भाज्या ताईंनी केल्या, पूर्ण भाज्याच ऑलमोस्ट त्यांनी केला। मग मी कणिक वगैरे त्यांना मग मदत करत गेली, कणिक भिजवली, मग वड्याची डाळ बारीक करून दिली, चटण्या करायच्या होत्या त्या चटण्या वगैरे केल्या, आणि असं करता करता कधी 1 वाजला काही कळलंच नाही। पण भरभरा आम्ही दोघींनी मिळून भरभरच स्वयंपाक केला। 12च्या आत आमचा स्वयंपाक होऊन गेलेला होता। आता माझे सासरे जाऊन 1 वर्ष 3-4 महिने जास्त झालेले आहेत, आणि हे त्यांचं पहिलं अक्षय तृतीयेचं पहिलं पान पाडायचं आम्हाला होतं। त्यामुळे ना आजच्या दिवशीच आम्ही करणार होतो। कोणी अमावस्या पण करतात, पण अक्षय तृतीयेलाच आई म्हणे की आपण पहिल्या यावेळेसच पान पाडायचं, म्हणून हे दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता। आणि बाबाचं पहिलं पान आजच्या दिवशी पडणार होतं। तर त्यानंतर हे पळसाचे जे पाने असतात ना, ते आणलेले होते आईने। द्या म्हटलं आई, पत्राळं मी तयार करून देते। तर ती पत्राळं मी घरीच तयार केली, आणि ड्रोनही तयार करण्याचा प्रयत्न केला, पण ड्रोन वगैरे मला नाही जमलं, पण पत्राळा वाटल्यास मला जसं जमलं तसं मी तयार केली, आणि छान वाटत होतं। म्हणजे आपण आपल्या हाताने तयार करून, आपण बाबाला पान तयार करून आणि त्याच्यामध्ये वाढून बाबाला देणार आहोत, म्हणजे माझ्या हाताने तयार केलेलं बाबाला पान वाढण्यात येईल याचा आनंद मला होत होता। तर चला बघू शकता सगळे पदार्थ तयार झालेले आहे। अग्नीचा घासही काढायचा असतो, परत कावळ्याचा घास काढायचा असतो, परत बाबाचं ताटही तयार करायचं होतं। तर ना धोप्याच्या पानाची वडी पण मी तळून घेतली, परत ताईने पुऱ्या वगैरे लाटून दिल्या, पोळ्या त्यांनी खाली बसून लाटून दिल्या, मी शेकल्या। पुऱ्या पण पुऱ्या वगैरे मी उभ्यांनी, म्हणजे दोघी मिळून जेवढं काम आपलं लवकर होते ना ते भरकनच होते। तुम्हाला आता माहिती आहे, जेव्हा तिघीचा हात मिळतो तेव्हा तर मी तुम्हाला नेहमी म्हणते की 2 तासाचं काम 1 तासात होते। तर आईने पूर्ण ताट वगैरे तयार केलं, आणि इकडे मी पापडच तळत होती। तर ताईला ना केकचा ऑर्डर आला एकदम। केकचा ऑर्डर म्हणजे 12 वाजता त्यांना द्यायचा होता, आणि ते घ्यायला पण आले होते, त्या पण केकची ऑर्डर वगैरे घेतात। तर ठीक आहे म्हटलं, तुम्ही तोपर्यंत त्याला डेकोरेट वगैरे करा, आणि तेवढ्या वेळात मी पापड वगैरे तळून घेते म्हटलं। असेच आम्ही दोघी मिळून काम केले, आणि भरकन आमचे काम पण झाले। तर आता
तर बघू शकता आजच्या दिवशी किती सारे पदार्थ करायचे असतात. एवढ्या भाज्या, एवढ्या चटण्या, आंब्याचा रस, पापड, भाज्या तर आता सांगतच नाही. आता तुम्ही बघितलंच असेल कितीतरी भाज्या आम्ही केलेल्या आहेत. त्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर थोड्या वेळ मग आराम वगैरे केला. सगळं घर आम्ही नीट आणि क्लीन केलं. थोड्या वेळ आराम केला कारण की असं सगळं खाल्ल्यानंतर खूप जडपणा येतो. तर मग उठली तर ताईला परत अजून एक केक बनवायचा होता तर त्या बनवत होत्या आणि चहा पण त्यांनीच केला होता. तर मग चहा वगैरे घेतला. थोड्या वेळ थांबली. सकाळी मी 8:30 पावणे 9ला मी पोचून गेली आणि त्यानंतर 5-5:30पर्यंत आम्ही थांबलो आणि आता जायची वेळ आलेली आहे. तर चला मग आता आपण निघूया. जाताना आम्हाला रस्त्यामध्ये पाऊस पण लागला. मग पाऊस लागल्यामुळे एका जागी आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि त्यानंतर मग घरी गेली. तर मी जातानाच टिफिन वगैरे इथूनच घेऊन गेलेली होती कारण की भरपूर सारे पदार्थ केले होते. मी कधी माझ्या सासरी जाते ना, रात्रीचा टिफिन म्हणा की काही म्हणा सोबत घेऊन जाते. तर आईने पहा इथे भरडा दिला, मेथ्या दिल्या शेतातल्या, परत तुरीची आमच्या शेत असल्यामुळे तुरीची डाळ वगैरे दिली. तर मैत्रिणींनो चला मग आता इथेच व्हिडिओचा एंड करते. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. आणि आमची घरची डाळ बघू शकता. घरची डाळ खायला खूप छान वाटते. चला मग आता भेटते नंतर. बाय.